सूरजबद्दल बोलायचं झालं तर सूरज आणि थोडे खटके उडाले ऑनेस्टली. पण काय वाटतं त्यासोबतचा बॉन्ड कसा जमला, काय काय फ्रेंडशिप होती तुमची? अरे सूरज आणि मी आमच्या गावाजवळचं गाव आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. जवळजवळ गाव आहे आमचं आणि बिग बॉसला यायच्या अगोदरपासून आम्ही ओळखतो एकमेकांना. असं नाही की बिग बॉसला आलो अचानक भेटलो किंवा मग त्याच्यानंतर मग मी गोड गोड बोलायला लागलो, असं नव्हतं ते. पहिल्यापासूनच आम्ही ओळखत होतो एकमेकांना, पहिल्यापासूनच एकमेकांचे स्वभाव पण माहीत होते आम्हाला. तर जिथे त्याचे माझे खटके उडाले तर ते पर्सनली नव्हते, म्हणजे जे काही गोष्टी टास्कपुरत्या घडल्या असतील, पण पर्सनली काय नव्हतं. जिथे त्याला वाटत होतं की मी चुकतोय तिथं तो बोलायचा डायरेक्टली, जिथे मला वाटायचं मी बोलायचो डायरेक्टली. सो ह्याच्यात असं काही नाही आहे की मी त्याला पर्सनली टार्गेट केलं किंवा त्यांनी मला पर्सनली टार्गेट केलं, असं काहीच नव्हतं. कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या दिसल्या नसतील, आम्ही जिम एकत्र करायचो, बऱ्याचशा गोष्टी त्याला जेवण जास्त लागतं हे मला माहीत होतं. सो एक्स्ट्रा चपात्या एक्स्ट्रा भात मी बनवायचो. सूरजला जाऊन मी वाढायचो की हे राहिले माझ्यातलं पण वाढले बऱ्याच वेळा. सो हा बॉन्ड ऑब्व्हियसली मला माहीत नाही का दिसला नाही किंवा दिसला नसेल तर माहीत नाही का दाखवला गेला नाही. पण हां, त्याच्यानं माझे खटके उडाले याचा अर्थ असा नाही की भाई दुश्मनच येतो माझा. भांडणं होतात असं काही नाही, गावाकडचे पोरं भांडतात, भांडल्यानंतर रात्री जेवायला एका ताटात बसतात, हाच प्रकार येतो. तर त्याची माझी काही दुश्मनी नाही आहे ना काय. त्याला पण आतमध्ये असताना पण सपोर्ट केला मी. हुडीज एक्सचेंज केल्या एकमेकांच्या, त्याला हुडीज दिल्या, मी म्हटलं हे घालून जिम करत जा, हे ते बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला वाटतं दाखवल्या पाहिजे होत्या, पण ते दिसल्या नसतील तर आय कांट हेल्प. पण त्याचा माझा बॉन्ड चांगला आहे. मी त्याला सपोर्ट तिथे दाखवू शकलो नाही कारण की ते ग्रुप पडले होते ऑलरेडी. पण जिथे मला असं वाटत होतं की नाही सूरज स्ट्रॉंग आहे, त्याला गेम समजत नव्हता हे सगळ्यांना माहिती आहे. असं नाही की मी काहीतरी वेगळं, कारण की मी प्रत्येक वेळेस ज्याला जर कॅप्टन्सीमधून बाहेर जायचा वेळ असेल किंवा नॉमिनेट करायचं हे असेल तर त्याला फक्त फर्स्ट वीकमध्ये मी नॉमिनेट केलं, त्यानंतर मी एकदा पण नॉमिनेट नाही केलं त्याला. कारण की तिथे मला कळालं की त्याचा गेम जरी वीक असेल, त्याला गेम टास्क जरी कळत नसेल, पण त्याला माणूस कळतो आहे, त्याला जेन्युइन राहतो आहे, तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे हे माहीत होतं मला. सो पहिल्या वीकनंतर मी त्याला एकदा सुद्धा नॉमिनेट नाही केलं, कारण की तो जेवढा जेन्युइन आहे तेवढं मला ते असं वाटत होतं की जेवढं ट्रूथ म्हणजे जेवढं रिअल राहतील त्यासोबत तेवढं रिअल राहू. मी राहायचा प्रयत्न पण केला. सो त्याचं माझं बॉन्डिंग चांगलं आहे. असं त्याला जरी विचारलं कधी तो बाहेर आला तर तेच बोलणार आहे, तो काही वेगळं बोलणार नाही.